सांगलीच्या जागेबाबत जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झालाय म्हणून कार्यकर्ते चिडलेत। मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन करतोय। मी पक्षाच्या विचाराच्या विरोधात वागणूक केलेली नाही। मी पक्षाचा कुठलाही नियम तोडलेला नाही। काँग्रेसच्या अडचणीच्या काळात आमच्या घराण्याने काम केले। वसंतदादांच्या नेतृत्वात जास्त खासदार निवडून आलेत। राज्यात एक हाती सत्ता ही वसंतदादांनी आणली होती। अशा कोणतीही कारवाई करायची असेल त्यावर सही करणाऱ्यांनी अगोदर विचार करावा की सही करणाऱ्याच्या कुटुंबियांचं योगदान काँग्रेस पक्षात हे आमच्या घरापेक्षा जास्त आहे का हे पाहावं आणि नंतर सही करावी असा इशाराही विशाल पाटील यांनी दिलाय। विशाल पाटील यांनी आज सांगली शहरात मॉर्निंग वॉक प्रचार केला। यावेळी ते माध्यमांशी बोलत होते। दरम्यान विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत। मी निवडून आल्यानंतर विश्वजित कदम यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं। डॉक्टर विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून ताकदीनं ही उमेदवारी मागितली, पण कोल्हापूरला काय झालं आदला बदल हा विषय वेगळा ठेवा। कुठल्याही कारणानं सांगलीत पूर्ण जयत तयारी झाली होती। विश्वजित कदम आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो। काही लोकांना हे आवडलेलं नाही आणि हा अन्याय जे लोक म्हणतात, मला अन्यायाची सवय माझ्यावर झाला हा मुद्दा नाही, पण हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला, आमचे एकीवर झाला। आम्ही एकत्र येतोय म्हणून एवढं पक्षासाठी राबवून निश्चितच पक्षासाठी विश्वजित कदमांनी खूप केले। एवढं करून त्यांची एक इच्छा होती काँग्रेसची उमेदवारी ह्या ठिकाणी ते म्हणतील त्याला मिळावी, ती पाळली गेली नाही, दुर्दैव आहे। त्यामुळे त्यांनी अशी भावना व्यक्त करणं स्वाभाविक आहे आणि पुढच्या काळात आम्ही त्यांनाच नेता मानतो आणि आम्ही नेता ठरलेला आहे। निवडणुकी झाल्यावर आम्ही या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखालीच काम करणार। आता कुणी कसा आदेश दिला आहे, मी काल काय कार्यक्रम पाहिलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना नाही आहे। संजय नाही, असे चांगले स्वप्न काकांनी बघावेत। त्यांना असे स्वप्न बघून विचार करून जर चांगली झोप लागत असेल तर शुभेच्छा, पण यांना 4 जूनला त्यांची कायमची झोप उडेल एवढं मी या ठिकाणी समजतो। हे बघा, असं काय खूप मोठं बोलायचं कारण नाही आणि कुणाचं डिपॉझिट जप्त होईल नाही असं काय मी बोलणारही नाही, पण ह्या निवडणुकीत एकंदरीत वातावरण पाहता संजय काका हे भाजपचे उमेदवार असल्यामुळे मी तेच केलं की ते भाजपमध्ये उभारलेत म्हणून त्यांना मतं पडतात। वैयक्तिक जर संजय काका म्हणून पाहिलात, इंडिव्हिज्युअली त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं तर ते अपक्ष होऊन आले असते। मी त्यांना आवाहन केलं होतं उभारा म्हणून, ते उभारले नाही, पण स्पर्धा इथं ही भाजप बरोबरच आहे आणि म्हणून आम्हाला ताकदीने लढा लागणार आहे। हे पहा, काँग्रेसवर अन्याय झालेला आहे, पक्षावर झालेला आहे म्हणून तर कार्यकर्ते एवढे चिडून उठलेले आहेत। कालच्या कार्यक्रमाच्या वेळेला मी तासगाव दौऱ्यावर होतो, रात्री खूप उशीर झाला, आज सकाळी पहाटेपासून पुन्हा प्रचाराला लागलेलो आहे। नेमकं काय कार्यक्रमात झालं मला माहीत नाही, पण मी कार्यकर्त्यांना परत आवाहन करतो की संयम ठेवा। राग आपल्या पक्षाविरुद्ध व्यक्त केला नाही पाहिजे। आपलं प्रेम अजूनही काँग्रेसवर आहे। मी प्रत्येक वेळेमध्ये एकतर्फी जरी असलं तर प्रेम आहे आणि ते प्रेम कायम राहणार। कार्यकर्त्यांना थोडं शांत घ्यावं, कोण बोलले असतील तर निश्चित त्यांच्या त्या भावना आहेत कार्यकर्त्यांमधनं उमटले असतील, पण कुठेतरी आता कार्यकर्त्यांनी अजूनही संयम ठेवण्यात गरजेचं आहे। नाना पटोले मी ह्या मताचा आहे की मी कुठल्याही पक्षाचा विचाराच्या विरोधात वागणूक केलेली नाही। मी कुठल्याही पक्षाचा कुठलाही नियम तोडलेला नाही आहे। कुठलीही मला आदेश लेखी आला नव्हता। ह्या आमच्या घरानं 90 वर्ष काँग्रेससाठी काम केलेलं आहे। काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहिलेलो आहे। काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमच्या कुटुंबियांनी काम केलं आहे। अडचणीच्या काळात सांगली जिल्ह्यात असो नाही तर राज्यात असो, आजही वसंतदादांच्या काळातच जे सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे ह्या राज्यात निवडून आले, 200च्या वर 220 काय ते आकडा होता, ते वसंतदादा अध्यक्ष असताना आले। सगळ्यात जास्त खासदार जे आले ते वसंतदादा सत्तेच्या नेतृत्व असताना 44 खासदार आले आणि शेवटची एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात 40 वर्ष जो 39 वर्षापूर्वी 1985ला आली होती, त्यावेळी 161 आमदार निवडून आले होते, ते वसंतदादाच्या नेतृत्वाखाली। त्यानंतर आज ताकात एकदाही 145चा आकडा काँग्रेसला गाठता आला नाही। हे कॉन्ट्रीब्युशन वसंतदादांच्या जाण्यानंतर नेतृत्व काँग्रेस पक्षाचं कदाचित इतर लोकांकडे गेल्यामुळे असेल किंवा काही अडचणींमुळे असेल, ते राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपला पक्ष मागे जात गेला। आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घराचे कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का, आणि मग त्यांनी कारवाई खुशाल करावी। मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल। मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय।